नमस्कार मंडळी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. बघा, अधिक मास महात्म्य अध्याय 8वा. आपल्याला जर माता लक्ष्मीचा आशीर्वाद आणि विष्णूचा आशीर्वाद प्राप्त व्हायचा असेल तर श्री अधिक मास महात्म्य अध्याय 8वा नक्की ऐका. हे अध्याय ऐकल्यामुळे आपल्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य, गरिबी दूर होते. चला तर अधिक मास महात्म्य अध्याय 8वा. श्री गणेशाय नमः. नमो गणेशा गौरी नंदना, तुझ्या कृपेने विघ्ने नाना टिकाव त्यांचा, तो लागे ना दूर. होते क्षण मात्रे तुझे नाम विघ्न हरी, तू भक्तांचा घेत कैवार, होशी त्यांचा तू तारणहार. भक्त पडता संकटी, विद्येची देवता सरस्वती, कृपा करी ज्याचे वरती, तो हो वाचस्पती. तिच्या मंगल कृपेने तिला कला विद्या सद्गुण, याने जगे वाडे मान. बुद्धिमान तो सन्मान मिळत असे ठाई ठाई सद्गुरी, तो जीवा आधार करवी माया, नदी पार मोक्ष मुक्ती करवी देणार. आपला भक्त परिवारा त्याचे करुणी पदवंदन, आता पुढे निवेदन करे अख्यान श्रेष्ठ. अधिक मासाचे नारदाचे मन, आता तो हो तू लागली काय कथा. अधिक मास तो येता मलमास, तो वैकुंठी त्याने केले विचारणा. म्हणती सांगा नारायणा, अधिक मास कैसा जना, झाला पुण्यकारक कैशी वाढली त्याची महती. त्या माशी काय करती कोणती, कर्म पुण्यदाती तेची आता नैवेद्यशी. अधिक मासाची कथा ती जगासी हितकारी ठरलेसी, कर्म धारण माझे मनासी. झाले ती निश्चित ऋषी म्हणते आनंदोनी, त्या नारदा लागुनी. विष्णू कृष्ण दोन्ही खरी, एकीची जीव परी त्यांची महागोड मायासे पाहती. कार्यास सहाय्य घेतले त्या पुरुषोत्तमाने, काय करता स्वीकार. अधिक मास झाला विख्यात इतर मासाहुनी, श्रेष्ठ ठरला फलदाय. तो उच्चता लाभता मलमासात आनंद झाला. विष्णूच कृष्ण एकातच आले अनुभवा कारणे, असू इकडे त्या धर्मराजाशी काय कारणे. भोगणे दुःखाशी आन होते वनवाशी, सांगतेसे श्रीकृष्ण कृष्ण म्हणे खेळदूतांचा केवळ नाही निमित्त याचा एक अपराध, तो पत्नीचा तुम्ही भोगवी वनवास. तुम्ही पांडव श्रद्धावान, तुमचे असे धर्म वर्तन, तुमच्या पत्नीच्या हातून घडला एक अपराध, तो पत्नीच्या अपराध जाणन लागे भोगावा. पती म्हणे त्याचे नाही रे सोडवण, भोगल्या वाचून. द्रौपदीलाही नवल वाटले, काय कोठे आपले चुकले, म्हणून हे भोगणे आले प्रारब्ध आपल्या नशिबात. कृष्ण म्हणे अर्जुना, एक द्रौपदी विप्रकन्या एक गत जन्मीची, मेधावती नामक होती सुंदर सुलक्षण कन्या. ती सुशील सद्गुणी माता, तिचे गेले मरून. पिता माये बाप होनी करी तिचा संभाळ. प्रेम भरे तेज वाढवले, कला विद्या पारंगत केले, धर्माचरण ते शिकवले. पित्याने त्या कन्येसह हळूहळू कन्या वाढली. कलिका फुलावी तशी फुलली, पित्याचे मना चिंता लागली उपवर. त्या कन्येचे पिता करे तसे वर शोधून करी, गुणवान मिळाला जो पाणी ग्रहण करीला. आपल्या कन्येने तिच्या सख्याचा संसार सुरू होता, तेही विचार करे मी, ज्याचा भाग्यात घर संसार कधी येईल. मेधावती इकडे अतुर तिकडे पिता दारोदार शोधून थकला, तो वर मिळेना. मनासारखा केली त्याने पाये पीठ तनु ज्याची, त्या जाय थकत. चिंता रोग लागे चित्तात होरपळे, मनोमनी परी कन्येच्या प्रेमेपोटी. करुणी भ्रमंती येतास तो दारापती, कोसळला तो झाला विपरीत करीत हरिचिंतन. कन्येस हरिपदी घालून तो चाला, करी रक्षण म्हणत प्राण सोडिला. पिता पंचत्वा पाहुला पाहुनी मेधावती, करी शोक दारुण करी छाती घेत बडूनी. म्हणे आता काय करू कवटाळून, पित्याच्या कलेवरी उंबरटा फोडला शोक परमने. बाबा पाण्याची धार तोही नाही घेतली, माझ्या चिंतेने आयुष्यभर तुम्हा जाळले वरचेवर. आता खरेची चित्तेवर आले की हे ठेवून, माता गेली आधीच सोडून, आता तुम्हीही निघून. मी पोरकी अनाथ होऊन, सांगा आता मी कशी जगू. आता मी न मजसी कोणी उरले, माता पिता बंधू राहिले एकले, पण हे वाट्यास आले पोरके ते म्हणून. निर्जन उसाड भोवतीवन, आता घरीही झाले शून्य एकपणाचे. शल्य दारुण लागे, चिट्टा चोटण आले न उरले. मजला कोणी सांगा, कोणीही करू विनवणी, कोण डोळ्याचे पाणी पुसले ते प्रेतवे. बाबा मी झाले निराधार, तुमचा मोठा आधार होता पडले उघड्यावर. आता कोण तारील माय बाप.
धर्माचा होऊनी कोण करील माझे रक्षण आता वाटे मीही मरून यावे तुमच्या सोबत. कन्या पोरकी जगी आता सुरक्षित कशी राहील जगता कोण तिचा होईल आता दया मन उपजवणी. तेच तिचे आक्रंदन कान पडायला आले धावून सभोवतीचे 4 जण सांत्वन करायला लोगतीला. समजावती बाळे मृत्यू सत्य जगते कोणास चुकली याची मिठी पहा विचार करून या विप्र. मित्र आपला गेला म्हणून लोक काय गोळा अश्रू धारती त्याचा डोळा आणि कलेवरा पाहुणी कसे बसे मीच तिस समजावीत जवळ घेऊन आपल्या कविता आईचा हात पाठीवरी फिरवीत. स्त्रिया करीते सांत्वन म्हणते बाळे प्रारब्ध गती चुकली का कोणा जगती भार. त्या देवावरती मायबाप तोच तुझा जया नाही माता पिता तोच त्याचा होय राहता म्हणूनच. तो जगत पिता नामे असे मिरवित तो तिसला समजावून प्रेम घेतले ते काढून ते उत्तर. क्रिय लागून नेला देह समशाना निरपेक्ष पूर्ण नेत्राने आपल्या मित्रास देऊनी आले. जन पर्वती करीती तिचं सांत्वन ही मेधा होती ती एकटी राहिली त्या वनाप्रती भार घालूनी. देवावरती दुःखित अंतकणाने जयाचा नाही कोणी वाले ते असा श्रीहरी संभाळी पुढे काय कथा. घडेली पाहू पुढील अध्यायस ब्रह्मद नारायण पुराणेचा अध्याय कुमारी विलापाचा अधिक मास महात्म्याचा पूर्ण येथे झालाशे अरुमिनविन करी खास रचने 60वा अध्याय हरिचरणास प्रेमे भावे समर्पित. आता हा अध्याय आपण मराठीत पाहूया. तर श्री अधिक मास महात्मे अध्याय 8वा आज आपण मराठीत पाहणार आहोत. अध्याय 8वा विप्रकन्येचा विलाप. नारदांच्या मनास आता ही उत्कंठा लागली होती की भगवान पुरुषोत्तमाचा आशीर्वाद लाभलेला तो मलमास आता मलमास न राहता तो पुण्य पाहून असा पुरुषोत्तमास झाला आहे हे खरे, पण त्याचे पुढे काय झाले त्याने नारायण ऋषींना तो भाग मला सांगा अशी विनंती केली. त्यावर नारायण ऋषी हे नारदास म्हणाले की बाबा नारदा मी तुला मागे सांगितले आहे की जेव्हा युधिष्ठिराने आम्हा पांडवांना हा असा वनवास का भोगावा लागतो अशी कृष्णास विचारणा केली तेव्हा कृष्णाने त्यांना असे सांगितले होते की तुमच्या हातून पुरुषोत्तम मासाची उपासना घडलेली नाही, उलट तुमच्या पत्नीच्या हातून गत जन्मी या मासाची हेटाळणी झाली अवहेलना झाली त्याची शिक्षा म्हणून हे वनवास भोगणे तुमच्या नशिबी आले आहे. तेव्हा द्रौपदीसह सर्वांनाच असा प्रश्न पडला की द्रौपदीच्या हातून असा काय कोणता अपराध घडला. तेव्हा त्याच्या त्या प्रश्नाचे उत्तर देताना कृष्णाने त्यांना सांगितले की हे द्रौपदी गतजन्मी तू एका मेधावी नावाच्या ब्राह्मणाची कन्या होती. तिचे नाव मेधावती. ती लहानपणापासूनच आपल्या माता पित्याला मात्र सुखाला वंचित झाली होती. माता आणि पिता या दोन्ही भूमिका बजावीत तिले पालन पोषण करून तिला सुंदर सुशील आणि सद्गुणी कन्या वयात येताच तिच्या वृद्धपित्यास तिच्या विवाहाची चिंता लागली. एकदा अशी दूरवरची व संशोधनाची पायपीट करून तो दमून भागून घरी येत असताना त्याची अंगात ताप भरला. तो गसा बसा आपल्या घराजवळ आला आणि कोसळला. आपल्या लेकीच्या लग्नाची चिंता करत त्याने प्राण सोडला. आपल्या पित्याचे मृत झालेले पाहून तो मेधावती कन्या दारू शोक करू लागली आणि ती निराधार झाली. मला कोणी आईबाप उरले नाहीत, आता मी एकटी जाऊन काय करू असे म्हणून ती आकदन पडण्यास सुरुवात केली. तिचा तो विलाप ऐकून भोगवती 4 माणसं गोळा झाली. आपला मित्र गेल्याचे त्यांनाही दुःख झाले. त्यांनाही कशीबशी मेधावती समजूत ताब्यात घेतले. समशाने नेऊन त्यांचे अंत्यसंस्कार केले. लोकांनी परत येऊन तिची समजूत काढली. अखेर ती निराधार विप्रकन्या मेधावती एकटीच त्या ईश्वरावर आपला सारा भार टाकून दुःखी कष्टी मनाने तेथे राहू लागली. इथे ब्रह्मद नारायणीय पुराणाचा अधिक मास महात्म्याचा 8वा अध्याय पूर्ण होतो. तुम्हाला जर हा अध्याय माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. धन्यवाद. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते